ऐतिहासिक पीठ घोडबंदरगाव, ऐतिहासिक गडसिंहासन, ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वैचारिक विचाराच्या आशीर्वादातून एक संदेश आजच्या तरुण वर्गासाठी. नमस्कार मित्रांनो, मी अशोक आठवले. अशोकची विचारधारा या यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक सहर्ष हार्दिक असे स्वागत आहे. आता जो विषय शत्रू सैन्याच्या मनात सुद्धा स्वतःच्या कर्तृत्वातून आदरभाव आणि प्रेमभाव निर्माण करणारा अख्ख्या जगविश्वातला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज उत्तर भारतातला कविभूषण हा औरंगजेब बादशाहचा चाकर असतो. पण ज्या वेळेला कविभूषणला शिवाजीराजाचं कार्यकर्तृत्व माहिती पडतं, कविभूषण शिवाजीराजाच्या कार्यकर्तृत्वावर इतका फिदा होतो, जाम खुश होतो आणि शिवाजीराजावर तो कविता लिहायला लागतो. इतकंच काय तो स्वतःचा जीव सुद्धा धोक्यात टाकून औरंगजेब बादशाहच्या नजरेस देऊन शिवाजीराजाची भेट घेण्यासाठी उत्तर भारतातून सरळ महाराष्ट्रात येतो आणि महाराष्ट्रात आल्याच्या नंतर स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावरती जातो आणि किल्लेदाराला विनंती करतो की आम्ही शिवाजीराजे यांच्या कार्यकर्तृत्वावर आम्ही इतके फिदा झालो, जाम खुश झालो, शिवाजीराजावर आम्ही कविता लिहिल्यात आणि त्या कविता भेट म्हणून शिवाजीराजाची भेट घेण्यासाठी आम्ही स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावरती आलो. त्यावेळेला किल्लेदार शिवाजीराजाचं प्रेम हे कविभूषणच्या अंतर्मनातलं कविभूषणच्या शब्दरूपातून ओळखतात आणि किल्लेदार कविभूषणला सांगतात, कविभूषणजी आता यावेळी तुमची भेट शिवाजीराजासोबत होऊ शकत नाही. तुमची भेट आम्ही नक्की करून देऊ, परंतु त्यासाठी तुम्हाला जगदीश्वराच्या मंदिरात मुक्काम करावा लागेल. कारण की उद्या सकाळी शिवाजी महाराज जगदीश्वराच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी येतात आणि त्यावेळेला आम्ही तुमची भेट प्रत्यक्षात घडून आणू. अशा प्रकारचा शब्द कविभूषणला किल्लेदार देतात आणि कविभूषण किल्लेदाराच्या शब्दाला होकार देतात आणि सांगितल्याप्रमाणे जगदीश्वराच्या मंदिरात कविभूषण मुक्काम करतात. आणि मुक्काम करत असलेल्या मंदिरात सुद्धा कविभूषण शिवाजीराजावर नवीन कविता लिहायला लागतात. उद्या सकाळचा सूर्य उगवतो, सूर्याची पहिली किरण मंदिरावर पडती न पडती एक व्यक्ती त्या मंदिरासमोर दर्शन घेण्यासाठी येतो. त्या व्यक्तीची नजर तीक्ष्ण बाणासारखी अनोखी कविभूषणावर पडते आणि ती व्यक्ती त्या कविभूषणकडं चावलीनेच पुढे येतो आणि कविभूषणला विचारतो, कोण तुम्ही? त्यावेळेला कविभूषण म्हणतो, आम्ही कविभूषण. त्यावेळेला समोरची व्यक्ती म्हणते, कुठून आलात? तर कविभूषण म्हणतो, आम्ही उत्तर भारतातून आलो. समोरची व्यक्ती म्हणते, कशासाठी आलात? त्यावेळेला कविभूषण म्हणतात, शिवाजीराजे यांचं कार्यकर्तृत्व आम्हाला इतकं आवडलं, आम्ही इतके प्रभावित झालो, आम्ही जाम खुश झालो, जाम फिदा झालो. शिवाजीराजावर आम्ही कविता लिहिल्यात आणि त्या कविता शिवाजी महाराजाला भेट म्हणून शिवाजीराजाची भेट घेण्यासाठी आलो. त्यावेळेला समोरचा व्यक्ती म्हणतो, किती कविता लिहिल्यात? कविभूषण म्हणतो, भरपूर. म्हणजे एखादी कविता बोलून दाखवता का? त्यावेळेला कविभूषण म्हणतो, हो का नाही, ऐका. इंद्रजमी जंब पर, भांडप सुवंब पर, रावण संदप पर, रघुकुल राज, पौन बरी बाह पर, संबुरती नाह पर, जो शस्त्र बाह पर, राम देविराज, धावाधुम दंड पर, चितामुख झुंड पर, भूषण वितुंड पर, जैसे मुर्गुराज, तेजतम आस पर, कानिजी मी कस पर, तेव मलिच बस पर, शेर शिवराज. कविभूषणची कविता ऐकून समोरचा व्यक्ती इतका प्रभावित होतो आणि कविभूषणला म्हणतो, वा कविभूषणची काय कविता लिहिली, अप्रतिम, उंच महाविचारी, उंच दर्जेदार तुम्ही कविता लिहिली. कविभूषणजी ही कविता परत एकदा म्हणा. कविभूषण कविता परत म्हणतो. समोरचा व्यक्ती म्हणतो, कविता ही आणखी म्हणा. कविभूषण कविता आणखी म्हणतो. समोरचा व्यक्ती म्हणतो, कविता पुन्हा म्हणा. कविभूषण कविता पुन्हा म्हणतो. कविता बोलून वैतागून कविभूषण समोरच्या व्यक्तीला विचारतो, तुम्ही आहात तरी तू कोण? तुम्ही कधीपासून एकसारखी आम्हाला कविता बोलायला होतात? त्यावेळेला समोरचा व्यक्ती खटकुना गालात असतो, स्वतःच्या दाढीहून हात फिरवतो आणि कविभूषण म्हणतो, अहो मी खुद शिवाजी महाराज आहे. काय कविभूषणजी उगीच कविता बंद केली? अहो जेवढे वेळेस कविता बोलली असती तेवढे लाख आम्ही तुम्हाला दिले असते. त्यावेळेला कविभूषण क्षणाचा विलंब न साधता शिवाजीराजाच्या चरणावर मस्तक ठेवतो. महाराज, लाख कमवण्यासाठी कविता लिहिली नाही महाराज, तर लाख मोलाच्या माणसाचा संवाद भेटा म्हणून कविता लिहिली. अरे कविभूषणच्या कलेची कदर शिवाजीराजांनी त्या काळात केली, म्हणून स्वराज्यामध्ये 250 लेखक आणि कवी सुद्धा ठेवण्याचं काम हे शिवाजीराजाने केलेलं आहे. आणि काही लोक म्हणतात की शिवाजीराजांनी इतिहास घडवला, पण तो इतिहास त्याने लिहून ठेवला नाही. ह्या लोकांची सर्वात महत्त्वाची विचारशक्ती ही विचाराला आमंत्रण देऊन सर्वप्रथम शिवाजीराजाचा इतिहास नष्ट करणारी आहे. परंतु अशा लोकांचं मस्तक जागेवर आणण्यासाठी सर्वप्रथम ऐतिहासिक विचारातून आणि परखड अशा अभ्यासातून अशोकची विचारधारा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून खराखोरा इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे. परंतु माझे सहकारी मित्र बांधवांना माझी पुन्हा रिक्वेस्ट आहे की अशोकची विचारधारा या यूट्यूब चॅनलला सर्वाधिक जास्तीत जास्त लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा ही आपणास नम्रपूर्वक विनंती. थँक्स अ लॉट. धन्यवाद.